इयत्ता 10वी विषय मराठी कथा लेखनाचा जो घटक आहे तो मित्रांनो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेन करणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मराठीच्या पेपरमध्ये उपयोजित लेखनाच्या विभागामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन या तीन पैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला 2 सोडवायचे आहेत। माझं मत आहे तुम्हाला जाहिरात लेखन आणि बातमी लेखन सोडवा, तुम्ही कथा लेखनाच्या नादी लागू नका, कारण त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला जाहिरात लेखन आणि बातमी लेखनामध्ये चांगले मार्क्स भेटतात। आणि तरी देखील जर मित्र तुम्हाला कथा लेखनाचा प्रश्न सोडवायचा असेल तर लक्षात घ्या, मी जो तुम्हाला काही 4 टिप्स सांगेल त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला गॅरंटी देऊ सांगतो तुम्ही कथा लेखनामध्ये सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकता। चला तर मित्रांनो, डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। म्हणून लक्षात घ्या, आपल्याला कथा लेखन करायचे म्हणजे काय करायचं, गोष्ट तयार करायची आहे। लक्षात घ्या, बोर्ड परीक्षेमध्ये मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला मुद्द्यांवरून, शीर्षकांवरून, शब्दांवरून किंवा तुम्हाला एखादी अपूर्ण कथा दिलेली असती ते पूर्ण करायचं, अशा 4-5 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात। आता लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस पण तुम्ही कथा लेखन कराल त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ते कथा लेखन 80 ते 100 शब्दांमध्ये करायचं आहे। जास्त मोठं करायचं नाही, जास्त छोटं सुद्धा करायचं नाही, तुम्हाला 80 ते 100 शब्दामध्येच तुम्हाला कथा लेखन करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी मित्र तुम्ही कथा लेखन करताना 2 तरी पॅराग्राफ तुमचे असले पाहिजेत, जेणेकरून मित्र तुमचे चांगले मार्क्स भेटतील। त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या कथेला शीर्षक द्यायचंय आणि खाली मित्रांनो तुम्हाला शेवटी तात्पर्य लिहायचंय। ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। जर मित्र तुम्ही ह्या 2 गोष्टी लिहिल्या नाही तर मित्र तुमच्या कथा लेखनामध्ये मार्क्स कट होणार आहेत। आणि लक्षात घ्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये जर मराठीचा पेपर लिहिताय तर मित्रांनो तो पेपर चेक करणाऱ्या माणसाला पूर्ण कथा वाचण्या एवढा मित्रांनो टायमिंग नसतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, फक्त मित्रांनो लक्षात घ्या, कथा लेखनाचा जो सुरुवात आणि शेवट ह्या 2 गोष्टी फक्त मित्र तुम्हाला परफेक्टली व्यवस्थित करायच्यात। ह्या जर मित्र तुम्ही 2 गोष्टी व्यवस्थित केल्या तर मित्र तुम्हाला कथा लेखनामध्ये नक्कीच चांगले मार्क्स भेटणार आहेत। आता मित्रांनो आपण एक्झाम्पल पाहूया आणि मित्रांनो पाहूया कशा प्रकारे तुम्हाला कथा लेखन करायचं आहे। मुलांनो, आपला जो पहिला एक्झाम्पल आहे ते मित्रांनो मुद्द्यांवरून तुम्हाला कथा लेखन करायचं आहे। आता मित्रांनो तुम्हाला मी मुद्दे वाचून दाखवतो, तुम्ही पाहू शकता। लक्ष्मण नावाचा तरुण कैदेत, गाव प्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे, लक्ष्मणची सुटकेसाठी विनंती, सुटका व आर्थिक मदत, लक्ष्मण पक्षी बाजारात, सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे, पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता, मुक्ततेचा आनंद आणि बोध। मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत आणि तर या मुद्द्यांवर मित्र तुम्हाला कथा लेखन करायचे। आता मित्र तुम्ही थोडेसे मुद्दे जर व्यवस्थित वाचले तर मित्र तुम्हाला पूर्णपणे आयडिया येते हे नक्की काय सांगायचं आहे, कथेचा काय म्हणजे कशा प्रकारे तुमची कथा बनणार आहे। सर्वात महत्त्वाचं काय करायचं तुम्हाला मित्रांनो, पहिल्यांदा शीर्षक ठरवायचे। आता आपण शीर्षक ठरवूया। शीर्षक काय असणार मित्रांनो, स्वातंत्र्याचे मोल मित्रांनो हे शीर्षक असणार आहे। आणि आता तुम्हाला मी कथा वाचून दाखवतो कशा प्रकारेचं कथा लेखन केलेलं आहे। आता आपल्याला काय होतं मित्रांनो, एक गावाला नाव दिलेलं आहे, रामपूर नावाचे गाव होते। त्या गावातील राजाचे शासन अतिशय कठोर होते। कोणीही छोटा मोठा गुन्हा केला तर त्याची रवानगी थेट कैदखान्यात होत असे। लक्ष्मण नावाचा एक तरुण मात्र निष्पाप असून कैदेत सापडला होता। म्हणजे आपण पहिले जे 2 मुद्दे दिले होते ते 2 मुद्दे देऊन एक 4-5 वाक्य बनवले आहेत। म्हणजे एक लक्ष्मण नावाचा व्यक्ती आहे, तो कैदेत सापडलाय, अशा प्रकारे आपण थोडीशी सुरुवात केलेली आहे। कैदेत असताना त्याला रोजचे जेवण वेळेवर मिळत होते, मात्र बाहेरचे जग आणि नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटला होता। एके दिवशी तेथील गाव प्रमुखाने कैदखान्याला भेट दिली आणि कैदखान्याचे निरीक्षण केले। लक्ष्मणने ती संधी समजून त्या गाव प्रमुखाकडे सुटकेसाठी विनंती केली। आता तुम्ही पाहू शकता, एक पुढचे 2-3 जे मित्रांनो मुद्दे आहेत त्यांना पुन्हा वापरून मित्रांनो 4-5 वाक्य बनवले, म्हणजे सुटकेसाठी विनंती वगैरे केली। म्हणजे इथून पुढे काय होणार, त्याची सुटका केली जाणार, म्हणजे तुम्हाला आयडिया येते। आता सुटका केलेली सांगायचं, त्यानंतर काय करायचं, तो पक्षी बाजारात गेला, तो पक्षी त्यांनी खरेदी केले, थोडेसे तिथं प्रश्नचिन्ह आलं की बाबा कशामुळे हा पक्षी खरेदी करतोय, आणि त्यानंतर ते पक्षी खरेदी केल्यानंतर ते मोकळे सोडून दिले। आणि त्यानंतर काय असतं, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तो स्वतः कैदेत आहे आणि त्याला कैदेचं मित्रांनो त्याला महत्त्व समजलं की म्हणजे कैदेमध्ये किती त्रास आहे आणि तो त्रास त्या पक्ष्यांना होऊ नये म्हणून तो पक्षी आहेत ते मोकळे करतोय, म्हणजे सुटका करतोय पक्षांची। अशा प्रकारे ही आपली कथा असणार आहे। आणि लक्षात घ्या, पूर्णपणे कथा लिहिल्यानंतर तुम्हाला मित्रांनो शेवटी तात्पर्य लिहायचं। आता तात्पर्य काय असणार आहे, तात्पर्य असणार आहे स्वातंत्र्य अनमोल असते। अशा प्रकारचं एका लाईनमध्ये तुम्ही तात्पर्य लिहिलं, शीर्षक व्यवस्थित लिहिलं, सुरुवात आणि शेवट मित्रांनो व्यवस्थित करून दिली तर मित्र तुम्ही कथा लेखनामध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता। तुम्ही पाहू शकता वरती 3 पॅराग्राफमध्ये कथा संपवलेली आहे। आता आपण डायरेक्टली दुसऱ्या एक्झाम्पलकडे जाऊया। दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया। दुसरं एक्झाम्पल आहे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, एका शीर्षकावरून मित्र तुम्हाला कथा लेखन करायचं आहे। आता शीर्षक आहे आपलं एकीचे बळ। आता मित्रांनो एकीचे बळ यावरती तुम्हाला मित्रांनो कथा लेखन करायचं आहे। तुम्ही मित्रांनो पूर्णपणे कथा पाहू शकता, एकूण 3 पॅराग्राफमध्ये कथा लिहिली आहे आणि मित्रांनो खाली तात्पर्य पाहू शकता, एकत्र येऊन काम केल्याने असह्यही साध्य होते। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित कथा वाचा। मित्रांनो भरपूर कथांचे मित्रांनो एक PDF बनवले, ती PDF जर तुम्ही थोडीशी पाहिली, थोडीशी वाचली तर मित्रांनो तुम्हाला आयडिया येईल तुम्हाला कशा प्रकारे कथा लेखन करायचं आहे। आता मित्रांनो आय होप की तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील। तुम्ही मित्रांनो कथा लेखनामध्ये नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओवर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।